नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज थोडासा वेगळा विषय घेऊन आपण आपल्या समोर येणार आहोत. वेगळा विषय असा की दरवेळेला आपण कॉमेडी, रेसिपी, आश्रमात काय काय चाललंय ह्याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकत असतो किंवा ते दाखवत असतो. आज आश्रमातल्या गेल्या 2.5 वर्षापासून आपल्या सोबत राहणाऱ्या, आपल्या सूर्योदय परिवाराचा भाग असणाऱ्या आपल्या पुष्पा जोशी आजी आहेत आणि त्या सारख्याच म्हणत असतात की ताई माझा व्हिडिओ करा ना, ताई माझा व्हिडिओ करा ना. आणि मी थोडंसं टाळत असते, कारण शक्यतो माझा प्रयत्न असतो की दुःख नको तुमच्यापर्यंत पाठवायला, सांगायला, म्हणून प्रयत्न असतो. पण आज ते लहान मूल हट्ट धरतं ना, तसं त्यांनी हट्ट धरलाय आणि म्हणून मग आज थोडंसं आपण त्यांच्याबद्दल त्यांच्याच तोंडाने ऐकणार आहे. गेल्या 2.5 वर्षापासून त्या सूर्योदयमधील परिवारातला भाग आहेत, त्या आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. माझी एक माऊली आहे त्या. तर बोलायचं का आपण? बोलायचं ना. नाव सांगा त्याच्यात. पुष्पा मनोहर जोशी. आता थोडस तुमचं लग्न कधी झालं आणि तुम्हाला मुलं किती आहेत आणि आपले आजोबा म्हणजे तुमचे पती कधी वारले तेवढं थोडस सांगा बरं. लग्न झालं 10 वर्षात, मग 26 वर्षात तो विधवा झाले, 4-5 मुलं होऊन. त्याच्यानंतर ते मुलं वाढवले, वर्चवले, त्यांचं मग संरक्षण सगळं केलं. काय शाळा पाणी, काय लग्न येऊ. मग मैत्रिणीची 2 मुलं, दिराचा 1 मुलगा, अशा 7 मुलांना मी सांभाळलं. आणि मग आपले आजोबा होते की नाही, म्हणजे तुमचे पती ते काय सरकारी नोकरी होती का? नाही, फुलाचा धंदा करत होते. आणि म्हणजे असं खूप प्रॉपर्टी, शेत, घर? नाही, शेत घर काही नव्हते, भाड्याचंच होतं. दुकान बी भाड्याचं होतं, घर बी भाड्याचं होतं. आणि मग तुम्ही हे सगळं तुमच्याकडे होते पैसे आजोबांनी कमवलेले, ते आई वडिलांचे असे पैसे होते, त्या पैशातून मुलांना वाढवलं का तुम्ही कमवून वाढवलं? नाही, ते वारले त्यावेळेस काही नव्हतं, फक्त 1-1.5 तोळा सोनं राहिलं होतं माझ्याकडे, बाकी काही नव्हतं. मग मुलांना हे तर सुद्धा काम करून शेणे, मग एवढं मंगळसूत्र पोत तेवढी होती माझ्याकडे आणि 2 अंगठ्या होत्या, ते अशा मोडून तोडून या पोरींची लग्नाला यायला खर्च केले. मी आपलं फुलाचा धंदा करायची, कार्यालयात काम करायची, मग मुलांचं संरक्षण केलं असं केलं. हा, काय काम करत होता? मी कार्यालयात काम करायची, परत फुलाचा धंदा करायची. सकाळी उठून 5:30ला जायची माल विकायला. मग 5:30ला माल विकून आले की 8 वाजता घरी यायची. मग 8 वाजता आले की दुकान होतं माझं छोटंसं, मग तिथं मुलींना बसवायची. मग ती अशीच पाठी ठेवायची, पाठी ठेवली की मग तशीच आपली कार्यालयात कामाला जायची. कार्यालयात? हा, कार्यालयात. मग तिथं आपलं स्वयंपाकाचं, कुठं पुऱ्या लाटायचं, कुठं लाडू बांधायचं, कुठं गुलाबजाम बांधायचं, पेढ्याचं, असं हे काम करायची मी. मग तिथं जेवण नाही जायचं मला, मी आपली चहा घ्यायची आणि बाजूला जाऊन प्यायची. सगळ्या बायका म्हणायच्या ही कुठं गेली कुठं गेली. तर मग पोरं म्हणायची तिकडं आहे ती आचार्याचे पोरं. तर ते चहा पिते, काय ग काम करून चहा पिते, अगं माझी पोरं घरी आणि मी कसे खाऊ, म्हणून मी असे खूप कष्ट करून शेणे. मग ती बाया म्हणायची खा, पण मी नाही खायची, उपाशी काम करून काय दिलेलं मग घरी घेऊन यायची. मग घरी घेऊन आले की मग सगळ्यांना द्यायची, तेव्हा मी खायची. मला खावत नव्हतं काय, म्हणायची नको नको. मग या 4 मुलांच्यासाठी मी घरी घेऊन यायची. त्या बायका सगळ्या जेवायच्या, पण मी नाही जेवायची, मी उपाशी यायची घरी. चहा प्यायची नुसती तिथं चहा. जेव्हा त्याला देईल तेव्हा मी खायची, ना मग कधी खायची ना. सगळ्यांना द्यायची तेव्हा मी खायची. मग असे दिवस काढले मी. ते 4 मुलांना मग लहानाचं मोठं केलं. मग त्यांचं शाळा पाणी, लग्न विग्न सगळं मग मी केलं असंच. असं काम धंदा. मुलींची लग्न झाली का? लग्न केली का मुली? हा, लग्न केले. किती मुली आहेत तुम्हाला? 3 होते ना, 1 वारली ना, मधली सासरी जळून वारली. आणि आता हे 2 आहेत. मुलं? मुलगा एक पहिला वारला जयश्रीच्या आधीचा, मग हे एकच, नितीन एकच होत. जयश्रीच्या आधीचा एक वारला. नितीन आता हाय का वारला? नितीन तर वारला ना, म्हणून आले नाही तुम्ही. नितीन वारला. आणि नितीनला मुलं मुली किती? ते 1 मुलगी आहे आणि 2 मुलं आहेत. आणि सुनबाई? ते आहे की, ते आता किती, ते 5 वर्ष चालू आहे पोरीच्या लग्नाला, 4-5 वर्ष. आणि मुली तुमच्या? मुलगी एक मुंबईला आहे आणि एक इथं आहे फुलगावात. मग इथं आल्यापासून कधीच तुम्हाला? नाही, कधीच नाही भेटाय नाही आलं. ते म्हणतात काय केलं जगाने केलं तेच तू केलं ना,
जगाने लहानाचं मोठं केलं, शिक्षण केलं, लग्न यावं केली, तर मग काय करणार? मग तसं केलंय तू, दुसरं काय केलं? जगाच्या वेगळं काय केलं? मग असे म्हणते तुम्ही आपलं मग ते विचारच सोडून दिला. म्हणलं जाऊ दे, आता काय करायचं? आता असं एक जणांनी आपलं कुणी सही नाही दिली तर मग चौकीवर जाऊन चौकीवर लिखापडी करून मग ते लोकांना सुनाला फोन करून तर म्हणले ठीक आहे. तर मग मी आश्रम गाठलं, ओळखीने येत. मग म्हणलं आश्रम गाठलं तर म्हणलं जाऊ दे, ताई चांगल्या सांभाळते, तर आता कुठं जायचं? त्याला धरूनच राहायचं. मग आता काय करणार? आता म्हणून धरून राहता का? हा, मग आता काय करणार? काय आता मला तुमच्या सोबत आहे. हा मीच स्वतःने तुमच्या समोर, तुम्ही म्हणलात, तुम्ही रडलात म्हणून फोन केले होते. हा बरोबर आहे. तुमच्या सुनबाईला केला, तुमच्या मुलाच्या मुलांना केला, तुमच्या मुलीला केला, तुम्ही पण केले फोन. तर माझे तर काय फोन त्यांनी एकदा उचलले, नंतर तर नातू तर काय म्हणला, मी त्याला फोन केला, काय रोहित बरं आहे का? तर हा म्हणला. हा म्हणल्यावर म्हणला अरे कोण बोलते? तर म्हणला अरे आई बोलते. कसली आई? कोणाची आई? तर म्हणला अरे तुझ्या बापाची आई. त्याने फोन ठेवून दिला, काय बोललाच नाही. मग रोहित काय बोललाच नाही. मग तुम्हाला आठवण येते का नाही? मग आठवण तर येते ना, सारखी येते आठवण, पण आता काय नवीन आहे ना. ते लोक माझा विचारच करत नाही की चला बाबा माझी आजी जशी आईच्या आईला म्हणतात राहा इथं, ये जा, सारखे जातात. मग काय करणार? मुलगी काय म्हणते? ते म्हणते काय जगाने केलं तर तू केलं, काय भेटायचं त्यांचं असतं. आता ती मोठी तर ती तिकडे ती आजारीच असती. आता तिने पण ते नेलं आणि तशी पाठवलं नाही मी सांभाळत. मग तसं ती बी फोन करत नाही, मी बी तिला करत नाही. मग आता काय विलाज नाही ना. मग नाही विलाजाची गोष्ट आहे. म्हणून आता मजबुरीने माझं सगळं आता इथं संपलं. मी तर दिवस काढायचे, काय करणार? मग तर कोणच नाही म्हणून काढायचे ना दिवस. जर असते त्यांना माया द्या तर आले असते ना, मला भेटायला आले असते. अरे 5 रुपये देऊ पण नका. मी म्हणलं ताई मला सांभाळतात चांगलं, तुम्ही काय देऊ नका, पण नुसतं भेटायला तर यावं ना. माणसाची किती आस असते की त्याला माझे गणगोत येते मला भेटायला. तर बहीण नाही येत नाही, पुरी येत नाही, ते नातवंड येत, कोण नाही. एकटी बाई असून तुम्ही 3 लेकरांना लहानाचं मोठं केलं, बरोबर आहे. आता 3 लेकरातली 2 राहिली, तुमची 2 मुली राहिल्या. एक आई आपल्या 3 लेकरांना सांभाळू शकते, पण 3 लेकर आपल्या एका आईला सांभाळू शकते नाही. असं का? काय माहिती, त्यांचं त्यांनाच माहिती काय असेल ते बी माझ्या वयाचे होणारच आहे. त्यांच्यावर पण ते टाइम आहे, कधी ना कधी आपण बोलू नाही, पण ते टाइम परमेश्वर देतोच. असं काही जवान म्हणलं तर जवान कोणी राहत नाही. तर आम्ही पण जवान होतो का? होतो ना, आम्ही पण जवान झालं ना, वयस्कर आम्ही पण. आता मी काय चुकी केली काय नाही, आणि त्यांनी काय माझी चुकी आहे काय बघितलं, तेव्हा ते मला त्याची सजा देतात. मी 5 रुपये तरी त्यांच्यासाठी खर्च केले असेल का नाही केले? तर लहानाचे मोठे उगाचच झाले. सांगा काय काय केलं असं माझ्या आत्म्याला माहिती. काय नसून केलं माहिती का? या पोरांच्या खाण्यापिण्यासाठी एवढा कपडा पाठवून दिला नाही, एवढं खायला भाजी केली तर ते नाही अशी भाजी आम्हाला नाही पाहिजे, ही मोठी पुरी तशी लात मारत ताटाला अशी भाजी आम्ही खात. जवळ सगळे हट्ट पुरवले, सगळं पुरवलं त्यांचं. मी कधी लुगडं चोळी नाही घ्यायची, पण त्यांना पहिले घ्यायची. नको बाई माझ्या पोरांना कोणी नावं ठेवाय नको. बाप मेलाय तर आता आई चांगली नाही सांभाळायची, हिचं शोकपाणी करते, हिचं शोकपाणी करते. आता मला म्हणाय नको कोणी, म्हणून पहिले पोरांचं मी बघायचे. खाणं पिणं कपडा लत्ता, पिक्चरला जायचं, चला चला मी घेऊन जाते तुम्हाला. म्हणजे पोरांच्या सगळ्या हौस, सगळ्या हाऊस पुरवली, मी घेऊन जाते तुम्हाला, पण कोणा सांगा नका जाऊ. धंदा एक दिवस बुडवते माझा, मी तुम्हाला घेऊन जाते की तुमची हवस आहे ना, तुम्हीच संघ घेऊन जाते. मग ते 4 डबे न्यायचे, सगळं पिक्चर दाखवायची. काय खायचं म्हणलं तर इथं खायचं आम्हाला, चारायची मंडईत खायला वेळेला, मग घेऊन यायची. काय करायचं आता तुमच्या म्हातारपणी तुम्हाला? माझं म्हणणं तेच आहे ना. आता इथं आहे ना मी, आता सांभाळताय ना तुम्ही, त्यांनी नुसतं मला भेटायचं तरी यावं ना, तर समाधानी वाटून चला बाबा मरता खेपे मला भेटायचं तरी येते. पण ते सुद्धा नाही केलं. बघ काय करणार. बघ तुम्हाला काय म्हणायचंय तुमच्या मुलीला, तुमच्या सुनबाईला, तुमच्या नातवंडांना काय म्हणायचं की तुम्ही भेटायला या? हा, त्यांनी यायला पाहिजे ना. त्यांनी, तिला बी आई आहे ना, बाप नाही तर आई तर आहे ना तिला, पण तिला बी वाटायला पाहिजे ना चला माझी आई तशी माझ्या नवऱ्याची आई. पण मी तिला आणि त्या पोराला, त्या रोहितला मी आठवड्याला कपडे घेतलेले. एवढं तर रोहितचा लाड केला मी सांगत. माझ्या लेकाला, रोहित म्हणजे नातू? हा, माझ्या लेकाला मुलगा झाला मग किती मी त्याचा लाड केला. काजलचा बी किती लाड केला. जाऊ दे बाई, ती आता ती बाई सोडून गेली तर म्हणजे नाही रे नितीन, काजलला ना दुःख नको देऊ, आई नाही तिला.
तिचं बी मी लाड केलं किती, नाही तरी तिकलंच एवढं नाही, पण रोहितचा एवढा लाड केला मी. या सुनाला बी महिन्याला साडी घ्यायची मी. जाऊ दे, एक असं झालंय म्हणून नकोय दुसरं व्हायला म्हणून तिचे बी किती लाड केले लेकीच्या वर. ती आमची लेक तशीच म्हणते, सुनाचे केले लाड आणि लेकीला धरलं सुनावाने. ती अशी म्हणते बारकी पोरगी. आणि काय करायचं, आणि तर पुण्यातच आहे ना मग एकदा पण माझं तर तुला इथं आहे ना फुलगावला. हो ना, हा पुण्याच्या जवळच आहे ना फुलगाव. तिथं तुळापूरचे हो, तिथं. हो. हा तुळापूरचे. मग तुमच्या अनिताला मी पण फोन केलते, तुम्ही फोन करा म्हणल्यावर हा. अनिताने फोन उचलले नाही. नाही आणि तुम्हाला एकदा फोन करून काय म्हणली, ते काय म्हणते, जसं अण्णा वारलाय तसं मग तुझा लेख मेलाय तसं मग आता लेख पण मेली म्हणून समज. आणि फोन करू नको. हा फोन करू नको. बाई म्हणलं नाही करायची मी. केलं म्हणलं अगं ध्यान होतं अनिता, थोडं असतं का म्हणलं, लहानाचं मोठं किती जन्म दिलाय, 2 वेळा दाखवली. ते मग काय मला सांगू नको, जे जगाने केले ते तू केलं असे म्हणते. मग आता काय बोलायचं तिला फोन. म्हणलं बरं बाई आता नाही करायची फोन. तर मग आता मीच नाही करत. अशा कहाण्यात मित्रमैत्रिणींनो काय बोलणार. माझ्याकडे तर कधी कधी शब्द नसतात आणि हे सगळे दुःख दाखवताना किंवा तुमच्या समोर आणताना मांडताना मला स्वतःला वेदना होतात. कारण काय बोलणार अशा मुलांना, ज्या मुलांना एक आई वडील जन्म देतात, त्यांच्या परिस्थितीप्रमाणे कष्टाने वाढवतात, त्यांचं पालन पोषण करतात, त्यांना योग्य मार्गावर पोचवतात, त्यांची लग्न करतात. आणि तीच मुलं जेव्हा आई वडील असे म्हातारे होतात तेव्हा त्या आई वडिलांना असे बेवारस टाकून देतात. खरंच मी बरेचदा म्हणते की खरंच म्हातारा माणूस बेवारस असतं का, निराधार असतं का, तर खरंच नसतं. त्याला कोणीतरी असतात नातेगोती. आणि ती नातेगोती म्हातारपणामध्ये आई वडिलांनाच मुलांनी नाकारणं किती वेदनादायक आहे, किती त्रासदायक आहे. काय करायचं ह्याच्यावर मी निशब्द आहे. मी निशब्द ह्याच्यासाठी आहे की मी काहीच न बोलता ज्या ज्या परिस्थितीमध्ये जे जे आजी आजोबा आपल्यापर्यंत येतात त्यांना आई वडील म्हणून, त्यांना पदरात घेऊन, त्यांचं पालकत्व घेऊन जे जे मला शक्य आहे ते करायचा प्रयत्न करते. त्यांना 2 वेळेचं जेवण असेल, त्यांच्या डोक्यावर छत असेल किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा असतील त्या मी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. परंतु सगळ्यात मोठी गरज असते ती त्यांना मुलं बाळ आहेत परंतु ते त्यांना नाकारतात. ही सगळ्यात मोठी गरज असते. किती आपण माया करा, कितीही सांभाळा, परंतु त्यांची नाळ आपल्या लेकरांपर्यंतच असते. आणि त्या दुःखाला माझ्याकडं औषध नाही. त्या दुःखाला एकच औषध आहे की त्यांच्या मुलांनी त्यांच्यापर्यंत येणे, त्यांना आपले आई वडील म्हणणे. कारण मुलांनी कितीही चुका केल्या ना आई वडील माफ करतात घेऊ. मग आई वडिलांना मुलांनी माफ करणं लागत नाही का. आपण पण कधीतरी म्हातारे होणारच आहे ना. ते पण कधीतरी तरुण होते. आताच म्हणल्यात त्या आम्ही पण कधीतरी तरुण होतो, तुम्ही पण कधीतरी म्हातारे होणार आहे. कालचक्र आहे, हे थांबत नाही, हे फिरत राहणार. आणि त्यामुळं आज ह्यांचीच फक्त खूप दरवेळेला त्या म्हणतात की मला बोलायचंय माझा व्हिडिओ काढा, मला बोलायचंय माझा व्हिडिओ काढा. त्यांना खूप कंट्रोल करून करून त्यांचं रडू थांबवले आम्ही मध्ये मध्ये. कारण सगळ्यात मोठी वेदना असते की आपल्याला मुलं बाळ असताना आपल्याला निराधार होऊन एकट्याला जगायला लागणं. अन्न वस्त्र पेक्षा सुद्धा गरज असते ते म्हणजे प्रेमाची, आपल्या लोकांची, आपल्या लेकरा बाळांची, नातवंडांची गरज असते. आणि ती कशी पूर्ण करायची. पांघरून जीर्ण झालं म्हणून ते फेकून दिलं जातं. मायबाप जीर्ण झाले म्हणून त्यांना नाकारायचं नसतं. ज्या मायबापांना मुलंच नाही त्यांचं ठीक आहे हो, पण ज्यांना मुलं आहेत, मुलांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलंय, त्या मायबापांचं काय, त्यांना काय हे दुःख देता. एवढंच म्हणेल मी आणि थांबेल. कारण मला स्वतःला पण रडू येते.